तर इथे आपण जे पुढचं उदाहरण आहे ते देखील पाहणार आहोत की 6वं असं उदाहरण आहे की 3 पुरुष व 2 स्त्री यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे। मग घटना ए साठी अट समितीत कमीत कमी एक स्त्री असावी अशी आहे। म्हणजेच बी साठी अट समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी अशी आहे आणि सी चं आहे की समितीत एक ही स्त्री नसावी असं सी ग्रुपचं म्हणणं आहे। मग याचे उकल जे आहे ते आपण पुढील प्रमाणे करून घेतलेली आहे। तर बघा एक जे आहे घटना पहिली नमुना अवकाश आपण इथे दाखवलेला आहे की S बरोबर काय आहे M1 M2 म्हणजे 2 स्त्रिया आहेत आणि M1 M3 इथे 2 स्त्रियांचा काय आहे गट आहे। त्यानंतर M2 M3 2 स्त्रियांचा गट आहे। मग F1 आणि M1 इथे एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे। मग F2 M2 F1 M2 इथपर्यंत काय आहे तर एक स्त्री आणि एक पुरुष अशी त्यांची टीम आहे। मग इथे NS बरोबर किती येणार आहे 10। तर घटना A साठी अट काय आहे तर समितीत कमीत कमी काय पाहिजे एक स्त्री असावी। म्हणजे पुरुष जास्त असले तरी चालेल पण स्त्री मात्र एक असावी। म्हणून घटना A ची आपण इथे घेतलेली आहे की M1 F1 M1 F2 M2 F1 M2 F2 तसेच M3 F1 म्हणजेच इथे आपल्याला काय दिसून येत आहे की एक स्त्री आणि एक पुरुष अशी टीम आपल्याला दिसून येत आहे। म्हणजेच इथे N of A बरोबर काय आलेला आहे तर N of A बरोबर 7 आलेले आहे। आता इथे घटना B साठी अट समितीत एक पुरुष एक स्त्री अशी आहे। म्हणून ते आपण इथे घेतलेले आहे की B बरोबर काय आहे M1 F1 M1 F2 अशा प्रकारे एक स्त्री आणि एक पुरुष अशी B ची अट असल्याप्रमाणे आपण इथे टीम बनवलेली आहे। आता इथे N of B बरोबर काय आलेला आहे 6 म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष अशा प्रमाणे 6 ची टीम तयार झालेली आहे। आता घटना C साठी अट समितीत काय आहे एकही स्त्री नसावी असं आहे। म्हणजे इथे काय असणार आहे सगळे मेल असणार आहे फिमेल कोणीही नसणार। तर इथे C बरोबर काय आहे बघा M1 M2 दोघेही पुरुष आहेत M1 M3 M2 M3 असे 6 जणांचे इथे काय बनवलेले आहे आपण तर N of C बरोबर काय येणार आहे तर 3 येणार आहे। कारण आपण इथे काय केलेलं आहे तर इथे आपण फक्त मेलचेच काय केलेलं आहे तर टीम बनवलेले आहेत म्हणून N of C बरोबर इथे 3 आलेलं आहे। आणि इथे घटनाची जी संभाव्यता आहे ते आपण इथे पाहणार आहोत आणि ते आहे एक सोपा प्रयोग जो आहे तो आपण इथे केलेला आहे की एका पिशवीत समान आकाराचे 4 चेंडू आहेत। त्यातील 3 चेंडू पांढरे व चौथा चेंडू काळा आहे। डोळे मिटून त्यातील एक चेंडू काढायचा आहे। बघा इथे 3 चेंडू कसे दिसत आहे आपल्याला पांढरे आणि एक दिसत आहे काळा। तर आपल्याला डोळे मिटून काय करायचं आहे त्यातला एक चेंडू जो आहे तो काढायचा आहे। मग काढलेला चेंडू पांढरा असण्याची शक्यता जास्त आहे। आता काढलेला जो चेंडू आहे तो काळा असणार आहे की पांढरा असणार आहे हे आपल्याला माहित नाही पण इथे संख्या कशाची जास्त आहे पांढऱ्याची जास्त आहे। मग शक्यता काय आहे की इथे पांढरा चेंडू काढण्याची शक्यता जी आहे ती कशी आहे तर ती जास्त आहे कारण त्याची संख्याच कशी आहे ती जास्त आहे म्हणून शक्यता पांढऱ्या चेंडूंची जास्त आहे। मग बघा गणिती भाषेत एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता असे म्हटलं जातं। ती पुढील सूत्र वापरून संख्येने किंवा शतमान पद्धतीने आपण दर्शवलेली आहे। म्हणजे एखादी घटना घडेल किंवा नाही याची शक्यता। तर एखाद्या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश S असेल आणि A ही त्या प्रयोगासंबंधी काय असेल अपेक्षित घटना असेल तर त्या घटनेची संभाव्यता P कंसामध्ये A अशी दर्शवतात आणि पुढील सूत्राने आपण काय करणार आहोत ती पाहणार आहोत। तर सूत्र बघा आपण इथे घेतलेलं आहे आणि सूत्र असं आहे की P कंसामध्ये A बरोबर काय येणार आहे बघा तर घटना A मधील नमुना घटकांची संख्या म्हणजे N of A येणार आहे आणि छेदस्थानी नमुना अवकाशातील एकूण घटनांची संख्या म्हणजे N of S हे आलेलं आहे। तर वरील प्रयोगात उचललेला चेंडू पांढरा असणे तसेच ही घटना A असेल तर काय येणार आहे N of A बरोबर 3 येणार आहे आणि कारण पांढरे चेंडू काय आहेत 3 आहेत आणि एक चेंडू कसा आहे 4 असल्याने N of S बरोबर किती आहे तर N of S बरोबर 4 असणार आहे। कारण टोटल चेंडूंची संख्या किती आहे 4 आहे म्हणून N of S बरोबर किती आलेला आहे तर 4 आलेला आहे। मग बघा उचललेला चेंडू पांढरा असणे यांची संभाव्यता कशी आहे तर जास्त आहे म्हणून P of A बरोबर N of A छेद N of S म्हणजेच काय येणार आहे 3/4। तसेच उचललेला चेंडू काळा असणे ही घटना B असेल तर N of B बरोबर काय येणार आहे 1 येणार आहे। म्हणून इथे P बरोबर काय आहे तर P of B
बरोबर एन ऑफ बी छेदस्थानी काय येणार आहे एन ऑफ सी म्हणजेच 1/4. शक्यता कशी आहे 1% आहे, कमी आहे. आता उदाहरण त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे की एक नाणे फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा व छाप मिळणे म्हणजेच काटा मिळणे असे आपण इथे घेणार आहोत. तर बघा एक नाणे फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढायची आहे. एक आहे छाप मिळणे, दुसरा आहे काटा मिळणे. समजा एस नमुना अवकाश आहे. काय आहे अवकाश आहे. मग एस बरोबर काय येणार आहे हेड किंवा टेल, छापा किंवा काटा. म्हणून एन ऑफ एस बरोबर किती आलेला आहे 2, कारण नाण्याला बाजू किती असतात 2च असतात. म्हणून इथे जी समजा एस नमुना अवकाश असेल तर त्याचं उत्तर काय येणार आहे 2 येणार आहे. एन ऑफ एस बरोबर काय आहे तर 2. म्हणजे इथे बघा काय आहे की घटना ए साठी अट छापा मिळण्याची आहे. म्हणून इथे ए बरोबर काय आहे हेड आणि एन ऑफ ए बरोबर काय आहे 1. तर इथे पी ऑफ ए बरोबर काय आलेलं आहे एन ऑफ ए छेदस्थानी एन ऑफ एस काय येणार आहे मग 1/2 हे आलेलं आहे. तर बघा पहिल्याचं जे उत्तर आहे ते आपण मिळवलेलं आहे. आता घटना बी साठी अट काटा मिळण्याची आहे. ती आपण घेतलेली आहे की बी बरोबर काय येणार आहे टी म्हणजे टेल आणि एन ऑफ बी बरोबर काय आलेलं आहे 1. म्हणून पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस बरोबर काय येणार आहे 1/2. मग वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे म्हणजे वरच्या पृष्ठभागावर मिळालेली संख्या कशी असते सम असणे. मग तिचं उत्तर जे आहे ते आपण पुढील प्रमाणे काढून घेतलेलं आहे. एस नमुना अवकाश आहे. एस काय आहे अवकाश आहे हे आपण मांडलेलं आहे. मग एस बरोबर काय येणार आहे 1 ते 6 आणि एन ऑफ एस बरोबर आलेला आहे 6. कारण बघा फासा काय आहे फासेमध्ये आपल्याला काय दिसतात तर 1 ते 6 पर्यंत नंबर दिसतात. म्हणून 1 ते 6 एस बरोबर आलेला आहे आणि एन ऑफ एस बरोबर किती येणार आहे तर 6 येणार आहे. मग घटना ए वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे म्हणजेच ए बरोबर काय आहे तर 2, 3, 5 म्हणजेच एन ऑफ ए बरोबर किती आहे तर 3. म्हणून पी ऑफ ए बरोबर आलेला आहे एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. तर पी ऑफ ए बरोबर किती आहे तर 3/6. मग 3×3 3×2 6 म्हणजे 1/2 असं उत्तर आलेलं आहे. आता घटना बीचा आपण बघूया की वरच्या पृष्ठभागावर समसंख्या आहे. तर वरच्या पृष्ठभागावर जे समसंख्या आहे म्हणजेच काय आहेत समसंख्या कुठल्या आहेत 2, 4, 6 ह्या आहेत समसंख्या. मग एन ऑफ बी बरोबर किती येणार आहे 3 येणार आहे. तर पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेदस्थानी येणार आहे एन ऑफ एस हे आहे सूत्र. मग पी ऑफ बी बरोबर किती तर 3/1 बरोबर किती 1/2. 3×3 3×2 6 1/2 आपलं उत्तर आलेलं आहे. आता इथे आपण बघणार आहोत की योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता आपल्याला सांगायची आहे. आणि ते असे आहे की तो पत्ता लाल असणे, दुसरा आहे तो पत्ता चित्रयुक्त असणे. मग पहिल्याचं जे आपण आन्सर आहे ते अशा पद्धतीने काढून घेतलेले आहे की एस नमुना काय आहे अवकाश आहे असं आपण मानलेलं आहे. घटना ए काय सांगते की काढलेला पत्ता कसा आहे लाल आहे. पण तो लाल असेलच का जर असेल तर एकूण पत्ते लाल किती आहे आपल्याला माहिती आहे ते आहेत 13 चौकट पत्ते अधिकच 13 बदाम पत्ते. म्हणून एन ऑफ ए बरोबर 13 आणि 13 किती झाले 26. म्हणून एन ऑफ ए बरोबर किती येणार आहे तर 26 येणार आहे. मग पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेदस्थानी काय आहे एन ऑफ एस बरोबर किती येणार आहे तर 26. पत्ते टोटल किती आहे 52 म्हणून 26/52. तर इथे 26 × 26 26×2 52 म्हणून 1/2 हे आपण घेतलेलं आहे. त्याला भाग दिलेला आहे 1/2 उत्तर आलेलं आहे. आता बी ची घटना जी आहे ते आपण बघणार आहोत की काढलेला पत्ता कसा आहे चित्रयुक्त आहे. म्हणून कॅटमध्ये राजा राणी गुलाम हे चित्रयुक्त पत्ते असतात. एकूण 12 चित्रयुक्त पत्ते असतात. किती असतात तर 12. मग एन ऑफ बी बरोबर किती येणार आहे 12 येणार आहे कारण 12 जे पत्ते आहेत ते चित्रयुक्त आहेत. म्हणून पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेदस्थानी एन ऑफ एस बरोबर किती आलेला आहे 12/52. मग 3 म्हणून इथे आपण भाग दिलेला आहे की 13 × 13 आणि 13 × 52 म्हणून 3/3
13 हे आपलं उत्तर आलेलं आहे बीचं. आता जे चौथं एक्झाम्पल आहे ते आपण घेतलेलं आहे की एका खोक्यात 5 स्ट्रॉबेरीची, 6 कॉफीची व 2 पेपरमिंटचे चॉकलेट्स आहेत. त्या खोक्यातून एक चॉकलेट्स काढले तर एक काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे आणि काढलेले चॉकलेट जे आहे ते पेपरमिंटचे असणे यांची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. मग जे पहिले संभाव्यता आहे ते बघा आपण अशा प्रकारे इथे काढून घेतलेली आहे की एस नमुना काय आहे, अवकाश आहे. मग n बरोबर काय आहे तर 5 + 6 + 2 बरोबर याची बेरीज किती होणार आहे 13. मग घटना A काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे म्हणून n ऑफ A बरोबर किती आलेला आहे तर 6. मग P ऑफ A बरोबर n ऑफ A छेदस्थानी n ऑफ S तर P ऑफ A बरोबर किती आलेला आहे 6/13. P ऑफ A बरोबर आपण घेतलेला आहे 6/13. आता घटना B आपण बघणार आहोत की काढलेले चॉकलेट पेपर मीटचे असणे म्हणून इथे n ऑफ B बरोबर 2. P ऑफ B बरोबर किती आहे n ऑफ B छेद n ऑफ S म्हणून P ऑफ B म्हणून इथे P ऑफ B बरोबर किती आलेलं आहे तर 2/13 आलेलं आहे. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. तर बघा आपलं जे 5वं एक्झाम्पल आहे ते आपण घेऊयात की एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही काय आहे तर एक समसंख्या असणे, संख्या 5च्या पटीत असणे या घटनेची संभाव्यता आहे. मग बघा पहिल्या घटनेची जी संभाव्यता आहे ते आपण इथे काढून घेतलेली आहे. तर ती अशी आहे की 15 तिकिटे आहेत व प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक समसंख्या लिहिलेली आहे म्हणून नमुना अवकाश S आपण मानलेला आहे. त्यामुळेच n ऑफ S बरोबर किती आलेला आहे 15. मग घटना A समसंख्या असणे, समसंख्या कोणत्या आहे आपल्याला माहित आहे म्हणून A बरोबर 2 4 6 8 10 12 14 अशा प्रकारचे ह्या कुठल्या संख्या आहेत तर 15च्या आतमधील समसंख्या आहे म्हणून n ऑफ A बरोबर किती आहे 7. 1 2 3 4 5 6 7 7 संख्या आहे म्हणजे 7 संख्या कुठल्या आहेत तर त्या समसंख्या आहे म्हणून P ऑफ A बरोबर काय आलेलं आहे तर सूत्र आपण घेतलेलं आहे n ऑफ A छेदस्थानी n ऑफ S किती आहेत 7 संख्या छेद 15. 15 पैकी 7 संख्या कशा आहेत तर त्या समसंख्या आहेत. आता B ची घटना आहे ते आपण बघितलेली आहे की संख्या 5च्या पटीत असणे आवश्यक आहे म्हणून B ऑफ 5च्या पटीत आहे. 5 × 5 5 × 10 5 × 15 म्हणून n ऑफ B बरोबर किती आलेला आहे तर 3 आलेला आहे. 3 संख्या आहे. मग P ऑफ B बरोबर किती तर n ऑफ B छेद n ऑफ S किती आलेला आहे 3/15 बरोबर किती 3 × 3 3 × 5 15 1/5 म्हणून इथे बघा 15 पैकी 3 संख्या ज्या आहेत त्या किती आहेत 5च्या पटीत आहे म्हणून 3/15 बरोबर 3 × 3 आणि 3 × 5 15 1/5 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता जे पुढचं उदाहरण आहे ते आपण घेऊयात की योग्य रीतीने पिसलेला 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता आपल्याला सांगायची आहे. एका मिळणे आणि इस्पिक पत्ता मिळणे. ह्या ज्या 2 संभाव्यता आहेत त्या आपण इथे घेऊयात आणि पहिली जी संभाव्यता आहे ते आपण इथे मांडलेली आहे की n ऑफ S बरोबर किती 52. 52 काय आहेत पत्ते आहेत. मग घटना A काय म्हणते की एका मिळणे. आता n ऑफ A बरोबर किती एक्के असतील 4. मग P ऑफ A बरोबर सूत्र आपण घेतलेलं आहे n ऑफ A छेदस्थानी n ऑफ S. P ऑफ A बरोबर किती तर 4/52 का कारण 4 काय आहेत एक्के आहेत 52 किती आहे टोटल पत्ते आहे म्हणून P ऑफ A बरोबर किती आहे 1/13. 4 × 1 4 आणि 4 × 3 किती झालेले आहे तर 52. दुसरी जी घटना आहे इस्पिक पत्ता मिळणे ही आपण घेतलेली आहे की n ऑफ B बरोबर किती 13 आणि P ऑफ B बरोबर घेतलेला आहे की n ऑफ B छेदस्थानी n ऑफ S. मग त्याची ज्या किमती आहे त्या आपण टाकलेल्या आहे. P ऑफ B बरोबर किती आहे 13/52 म्हणून P ऑफ B बरोबर किती आलेला आहे 1/4 आलेलं आहे. 13 × 1 13 आणि 13 किती आलेलं आहे 52. तर पहा मुलांनो अशा प्रकारे आपण ह्या पाठामध्ये काय काय शिकलेलो
आहोत. तर या पाठामध्ये आपण नेमकी संभाव्यता म्हणजे काय, आता माहिती झालेलं आहे आपल्याला संभाव्यता म्हणजे काय, की एखादी जी गोष्ट आहे ती घडणार आहे, म्हणजे एखादी गोष्ट घडण्याची संभाव्यता आहे, शक्यता आहे. तर यादृच्छिक निष्पत्ती, नमुना अवकाश व घटनेची संभाव्यता काढण्यास आपण या प्रकरणामध्ये, या टॉपिकमध्ये शिकलेलो आहोत. तसेच संभाव्यता सांगताना किंवा लिहिताना अपूर्णांकाचे किंवा शतमानांचा वापर आपण देखील केलेला आहे. कोणत्याही घटनांची संभाव्यता ही काय असते, तर 0 ते 1 किंवा 0 ते 100% असते. म्हणजे एखादी घटना घडेलच, पण एखादी घटना घडणार नाही, म्हणजे तिथे आपलं झालं 0%. मग घटना ई असेल तर आपण काय म्हणतो, की 0 हे PE पेक्षा काय आहे, P ऑफ E पेक्षा लहान आहे, आणि P ऑफ E हे 1 पेक्षा कसं आहे, तर लहान आहे. मग किंवा आपण असं म्हणतो की 0 हा मोठा आहे, कशापेक्षा, तर P ऑफ E पेक्षा, आणि P ऑफ E म्हणजेच काय, तर लहान आहे 100% पेक्षा, म्हणजे 100% ही घटना घडणारच आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते काय होते, घटना ही घडतेच. पण जेव्हा 1% जरी आपल्याला असं वाटतं की नाही ही गोष्ट घडणार नाही, तेव्हा आपण म्हणतो की नाही 99% काय होणार आहे, ही जी घटना आहे ती घडू शकते. मग अशा प्रकारे इथे आपण उदाहरणे देखील घेतलेले आहेत. तसेच 1/4 ही संभाव्यता 25% अशी लिहितात, म्हणजे मला काही टक्के असं वाटतं की ही घटना काय होणार आहे, घडणार आहे, अशी संभाव्यता आपण काय करतो, दर्शवतो. तर अशा प्रकारे आपण संभाव्यता हे जे प्रकरण आहे ते अभ्यासलेलं आहे. आता आपण सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तरे या आधारे देखील हे जे चॅप्टर आहे संभाव्यता हे आपण समजून घेणार आहोत.